लहान मुलांची चेअर घेऊ शकता. व्हील्स नसेल तर मोठा तक्या घेऊ शकता. उजवा पाय त्यावरती ठेवा. यामध्ये पिंडरीचे आणि मांडीचे इंचेस प्रॉपर कमी होतात. दोन्ही हात वरती, समोर फ्रंटला बेंड व्हायचं आहे. परत बॅक काउंटिंग 10 ते 15 घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्रॉपर करा, जेणेकरून तुमचे थाईचे इंचेस कमी झाले पाहिजे. श्वास भरून घ्या. आता होल्डिंगमध्ये पण थांबू शकतो आपण. यामध्ये होल्डिंग जेवढं तुम्हाला बेंड होता येते तेवढं या, जेणेकरून शरीरामधली लवचिकता वाढते. पाठीचा कणा जास्त स्ट्रॉंग बनतो, मजबूत बनतो. याने कुबड निघणार नाही याची काळजी घ्या. आता दुसऱ्या सेम अपोजिट पायाला पण त्याच पद्धतीने स्पर्श करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 होल्डिंग घ्या. यामध्ये 1 2 3 4 5 रिलॅक्स. आता क्रॉस टचिंग घ्या त्या पायाला जो पाय व्हील्सवरती आहे. व्हील्स नसेल तर नो प्रॉब्लेम, तुमच्याकडे तक्के असेल किंवा पिलो असेल दोन्ही एकमेकांवरती ठेवायचं आणि करू शकता. हे एक्सरसाइज तुम्ही प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा. क्रॉस टचिंग घ्यायचं. फास्टमध्ये थोडंसं स्ट्रेचिंग झाल्याने पेन वाढतात पण काय होणार नाही. तुम्ही दुसरे एक्सरसाइज जे तुम्हाला सूट होतात ते करू शकता मॅडम तुम्ही. आणि बाकीच्यानी प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा. अपोजिट हाताने पण होल्डिंग पकडा. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता दुसरा पाय जो आहे व्हीलच्या बाजूचा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि दोन्ही हात मागे ठेवा. हिपला अप अँड डाऊन होल्डिंगमध्ये. यस. त्यानंतर बाजूचा पाय जो आहे व्हीलच्या बाजूचा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि हिपला अप अँड डाऊन करा. 1 जसा श्वास भराल तशी हिप वरती उचलली जाईल. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 होल्डिंग. 1 2 3 4 5 रिलॅक्स. दोन्ही हात वरती, फ्रंटला बेंड घ्या. थोडंसं बेंडिंग होल्डिंग असू द्या. यामध्ये ओढून घ्या. व्हील्स तुमच्याकडे जेवढं ओढता येईल तेवढं ओढा. जेवढं तुम्हाला समोर बेंड होता येतं तितकं होऊ शकता तुम्ही. 10 सेकंड होल्ड ठेवू शकता बॉडी तुमची. रिलॅक्स. आता सेम अपोजिट पाय चेंज. जो पाय व्हील्सवरती आहे त्या पायाला स्पर्श करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15ला होल्डिंग. होल्डिंग घ्या. जेवढं समोर बेंड होता येते तितकं होऊ शकता तुम्ही. रिलॅक्स. त्यानंतर जो पाय सरळ स्ट्रेट आहे त्या पायाला स्पर्श करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 होल्डिंग. 1 2 3 4 5. आता क्रॉस टचिंग. व्हील्सवरच्या पायाला फुल क्रॉस टचिंग घ्या. 1 मिनिट घ्या किंवा 30 सेकंड घ्या. जेवढं तुमच्याकडे स्टॅमिना आहे तेवढं तुम्ही करू शकता. यस, प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा. होल्डिंग. 1 2 3 4 5 6
7 8 9 10. Same opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जो पाय व्हीलच्या बाजूला आहे तो पाय फोल्ड करा आणि हिप उचलू शकता. याने हँड मसल पण स्ट्रॉंग होतात. त्या एक्सरसाइजने हाताचे मसल स्ट्रॉंग बनतात. 3. ज्या लेडीजला शोल्डर पेन आहे त्यांनी हे एक्सरसाइज स्किप करा, कारण शोल्डरवरती ताण पडू शकतो. 8 9 10 11 12. होल्डिंग 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. दोन्ही हात वरती फ्रंटला होल्डिंग घ्या. अशा रोज वेगवेगळ्या एक्सरसाइज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. व्हिडिओ पहा, मैत्रिणींना पण